नमस्कार. आमकां जायते पावटी दिसता की वेंचणूक जिखप म्हणल्यार सगळं जालें, पूण ती तर खरेंच एक सुरवात. वेंचणुकाय जोईत मेळ्ळे उपरांतच लोकांची सेवा करपाचो खरो काम सुरू जाता. चलात आज आमी वालपय मतदारसंघाचो अभ्यास करून शासन कसे चालता आणि कसे चालवायता येवता ते समजून घेवया. आमी गोंय म्हणल्यार आमकां दर्या किनार दिसता न्हय, पण गोंयमचे आणीक एक रूप आसा, ते म्हणल्यार वलपय. रानांनी आनी डोंगरांनी भरलेलं चोय समाजाची मुळां खूब खोल गेलेलात. हांगासर गोंयकारपण हे फकत एक उतर ना, तो ते एक अभिमान. हे मातीची कोथा आमकां जायते कितें शिकयता. आणि हांगासर एक व्हड्डो प्रश्न उबो रावता. सोचो, एका पक्षाक फकत 8% मतां मेळटात, तर तो परत लोकांचो विश्वास कसो जिंकचो? हो प्रश्न हे आमच्या पुरेया उलोवपाचो मूळ स्तंभ. एका व्हडल्या हारांतल्यान परत वयर सरपाचो रस्ता खंयचो? चलत तो सोदून काडुया. वालपयची एक खासिली गोष्ट म्हणल्यार हांते लोक. ते चुकोवन नासतना मतदान करतात. 80 ते 90%. गेल्या 7 वेंचणुकां मी हे दिसून आयला. हाचो अर्थ कितें? की ते नुस्तें भाशून तामासो पळपी न्हय, ते शासनात ॲक्टिव्ह भाग घेतात आणि आपलो जुबाब विचारतात. पूण वालपयंत एक तणाव झुलमता. एकी वाटान आपली गोंयकारपण वळख सांभाळपाची चिंता, आणि दुसऱ्या वाटान भायरच्यान येलोले सुमार 10,000 मतदार आणि तरुणाटियांमदली बेरोजगारी, जी सुमार 19% पावल्या. हे दोन गजाली मोदीम समतोल सादोवप एक व्हड आव्हान जालो. आणि जेन्ना असे जाता तेन्ना लोकांचो संताप उफावून येता. हे काही खोबरं न्हयत, तर लोकांच्या काळजांतल्या गजाली. एके शाळेत भुरग्यांक सादे मुतारी खातीर आंदोलन करचें पडले. पर्यामंता देवळाच्या वादात पुलिसेन अतिरेक केलो असे लोकांक दिसले, आणि खट्टे पेन्शन घेतोल्यांचेर लोकांचो राग वाडल्या. हातून सरकार आणि लोकांमदलो विश्वास कमी जायत केला. तर 2022 वर्षा कितें जालें? आंकडे स्वता कोथा सांगतात. बीजेपीक मेळतात 53.62% मतां, नवो पक्ष आरजीपी 23.64% आणि इंडियन नॅशनल काँग्रेस ते पावले फक्त 7.79%. म्हणल्यार एक व्हडलें जोईट आणि दुसरे वाटन एक संपूर्ण पराभव. म्हणल्यार बीजेपी जिंकलेम 8,085 मोतान. एक व्हडा मंतर न्हय, पण हातून आनीक गोष्ट आसा. आरजीपीचो उदय. त्यांनी ती जागा घेतली जी विरोधी पक्षाची असली आणि स्थानिक वळखेचो मुद्दो वयर काडलो. म्हणल्यार 2022 वर्सात आमकां 3 गजाली स्पष्ट करून गेले. 1. सत्तारूढ पक्ष घट्ट असा. 2. पारंपारिक विरोधी पक्ष संपल्या भाषण झाला. आणि 3. वळखेचं राजकारण आता मुख्य झाला. आयएनसीने जी जागा रिकामी केली ती आरजीपीने भरून काढली. पूण कितूम हे सुदांकार असे चुरुतुले? वाळपयचे राजकारण आता थीर जालें? ह्या प्रश्नाची जाप सोदून आमकां थोडे फाटेम वचे पडतले. वलपूयचो इतिहास पळयात. एक गोष्ट स्पष्ट दिसता. हो जागो कुणाच्योच घडना. हांगा राजकीय वादळम येतात आणि वेतात. बीजेपी, काँग्रेस, पक्ष लोकांनी सगळ्यांक संधी दिल्या. हांगाचे मतदार सरकार बदलूंक भियेनात. फुकट एक उदाहरण घेऊया. 2002 वर्सा जिखपी आणि हारपी ह्यांच्या मदलो फरक कितले जाणात? फुकट 352 मतां. हाचो अर्थ कितें? की व्हडलो जोईत पळयून उमेद सोडची नाय आणि व्हडलो पराभव पळयून बशेन बोशेन नाय. जो लोकांचे आयकता ताकच लोक पुरस्कार दितात. आकडे आपली कथा सांगतात, पण लोकांच्या काळजांत कितें आसा? एक अवयव बापूय जेणा म्हणटा, आमच्या भुरग्यांक शाळेंत साधे मुतारी तरी जाय. ही व्हडली मागणी झाली काय? हो प्रश्न तो पुराया शासनाचार एक आरसो दाखवता. आणि हो संताप फक्त एका विषयाचेर ना. स्थानिक सुविधा असोत, पोलिसाची कारवाई, रोजगाराचा प्रश्न, परप्रांत्यांचो वाढ, ह्या सगळ्या विषयांच्या लोकांच्या मनान राग आसा. सरकारी योजने पोऱ्यां सारको लाभ दिवन उण्यो पडताय तशें दिसता. आणि हांगेसर आमच्या संविधानाची एक महत्वाची गोष्ट उगडासाक येता. दर एका माणसाचो सन्मान आणि जबाबदारीने माहिती घेऊन उलोयतलो अधिकार. लोक जेव्हा आपलो टाल्लो वर काढतात तेव्हाच ते ह्या मुलाव्या अधिकाराचोच वापर करतात. तर जी पाट परत उबी रावंक सुद्देटा तांणी पयल्यान स्वताक आरसेन पोलूंक जाय. तांचे लागीं घोटाई कितम आसा. राष्ट्रीय स्तरार नाव, जुनो संघटन आणि तरणाटे मुदलो राग. पण कमजोरीय आसा. स्थानिक संघटन दुर्बल, सत्तारूढ उमेदवार बलिष्ठ आणि मोतान फुटपाचो धोको. हे आव्हानाचर जोईत मेळोवपाक एक 4 सुत्री योजन लागतली. 4 महत्वाचे खंबे.
पहिलम वेंचणुकेची योजन जी मुळांतल्यान सुरू जाता, दुसरम संघटनाक परत जीव दिवप, तिसरम लोकांच्यो खोरे कथा सांगप आणि चौथम साधन संपत्ती सारखे जागेर वापरप. आणि ही योगण फकत कागदार ना तर जमिनीर हाडपाक एक 90 दिसांचो प्लानो आसा. ताचे 3 भाग. पहिले 30 दीस पायोभारणी म्हणल्यार जमीन तयार करप, दुसरे 30 दीस लोकांमेरेन पावप आणि निमाणे 30 दीस पुरायणीय कामाक गोती दिवप. हातूंतलो सगळ्यान वन महत्वाचो भाग म्हणल्यार लोकांमेरेन पावप. पूण कशें? राज करूंक न्हय तर सेवा करूंक. भुलायकी शिबिरां घालियात, लोकांच्यो तक्रारी आयकून घेत, हे कामांतलूनच विश्वास परत जोडून जाता. आणि लोकांची सेवा करताना एक गोष्ट मतात थोरोप खूप गरजेसम, त्यांची खाजगी माहिती. भारताच्या कायद्याप्रमाणे कुणाचीही माहिती त्यांची परवानगी घेऊनच वापरपाक जाय. हो कायदा पाळलोक म्हणल्यार लोकांचो आधार करो, हो विश्वासाचो पायो. पूण हे सगळं किताक 40 जागांमदलो फक्त एक जागो जिखपाक, की हाचे पोलटोडी आणि कितें तरी व्हड ध्येय आसा. खोरे ध्येय ते म्हणल्यार सुशासन. म्हणल्यार कितें? म्हणल्यार लोकांची तक्रारी ऐकून घेवपाक एक कायमची व्यवस्था उभी करप, सरकारी योजनांचो लाभ सारख्या लोकांक मेळटा हाची खात्री करप, जसे त्या 13,000 खोट्या पेन्शनधारकांक भायर घालप, हेम सिद्ध करप की बोरे शासन हेच खोरे राजकारण. म्हणल्यार जैताचो रस्तो सारको सोपो पण कठीण असा. पहिलम लोकांचे ऐकात, दुसरम संघटन घट्ट करात, तिसरम सेवा करात आणि मागीर दर एका मतदाराचो विश्वास जडून जैत मेळोयात. हे कामाक धीर आणि शिस्त लागता. आमच्या ह्या उलोवपाच्या निमाण्या भागान वालपोय आणि गोविंदच्या सगळ्या लोकांक आमचे काळजान लियन देव बोरे करूं. तुमकां एक लोक केंद्रीत फुडारी जावन तुमच्या मतदारसंघाचो उद्धार करपाची इच्छा आसा जाल्यार blueprintstrategies.ai हांच्याकडे mgr@blueprintstrategies.ai हाचेर संपर्क करात व 08042041602 हाचेर फोन करात. राजकारणाच्या पोलतोडी एक ध्याय.